नाव धुणं करून टाकलं की या सौदागरचं आता कळून राहिलं आमच्या यांचा हात कसं काय मोडलं ते. लयच ताकद येऊ यांच्यात. आजची कुस्ती आपण इथंच थांबवतोय. हा चला जाऊ आपल्या घरी. अहो बलराम शेठ, असं मध्येच कुस्ती थांबवणं म्हणजे. ए गप्पड गे बसतो का? हा कसे आपण आधीच ठरवलं होतं ज्यावेळी स्पर्धा आयोजित करायचं ठरलं तेव्हा नियमावली ठरली होती की बाबा सूर्य मावळला ही स्पर्धा बंद होणार आणि दुसऱ्या दिवशी परत हाय तिथनं सुरू होणार. त्यामुळे आता ही स्पर्धा आपण बंद करतोय. उद्या या निघा. हा काही नियम आहे? हा म्हणजे खेळ सुरू होण्या अगोदर सगळे नियम तुम्ही सांगून ठेवायला हवे होते. सूर्य मावळायला लागल्यानंतर कुस्ती थांबवायची असं मी केव्हा ऐकलं नाही ना. तुम्ही आता सगळी कारण द्यायची म्हणून. हा बरोबर आहे. बघ अहो यांचा पहिला आहे ना आता 5 मिनिटात चितपट होणार होता. परत परत लावा कुस्ती परत. हे बघा नीट काय ऐकून तर घ्या की. हे बघा मला काय नियमांच्या बाहेर जाता येत नाही. नियम म्हणजे नियम. आता कुस्ती थांबली ना आता घरी निघा उद्या या. यो तुमचा नियम काय आम्हाला पटलेला नाही बर का मंडळी. यांचा माणूस हारायला लागलाय ना म्हणून चाललंय तुमचं हे. हा याला काय अर्थ आहे? अरे काय तुम्हाला माणूस की फेनुस की काय असते का नाही? ह्यो सौदागर पैलवान सकाळपासून लागा कुस्ती लढतोय. किती लढती झाल्या ह्याच्या? कोणीतरी आत्ता येणार एखादी कुस्ती लढणार आणि मग म्हणणार निकाली कुस्ती लावा. हे असं काय कवठे भैरवगड मध्ये घडणार नाही. हे बघा जसा पंचांचा निर्णय त्यो तर उद्या सूर्य उगवतानाच कुस्ती होणार ठरलंय. नाही मान्य सगळ्यांना मान्य. हा आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी घरला निघायचं उद्या यायचं कळलं का? चला निघा. भाऊजी तरी आम्ही म्हणलं होतं तुम्हाला त्या सौदागरची आधी हिस्ट्री काढा. कोण कुठला तो वस्तात त्याच्या नादाला लागून असला माणूस आणलात तुम्ही. रुकवत आलं म्हणून गावभर मारली हाळी आणि उघडून बघितलं तर काय त्यात अर्धीच पोळी. आज मी होतो ना म्हणून आपल्या सगळ्यांचं आजचं मरण उद्यावर गेलंय कळलं का? नाही तर त्या सौदागरची पोळी अशी भाजून काढली असती ना बाजूने चांगली करपवली असती त्या अर्जुननं. अरे काळा निळा केला असता. हा तुझा जो पैलवान आहे ना फक्त नावानच मोठा आहे सौदागर. त्या पैलवानातला पै सुद्धा नाही त्याच्या. गावातल्या लहान सहान पोरांना चितपट करत असेल बस हीच त्याची लायकी.
मामा मामा ऐका ना, हे असं समजा उकरत बसणं बंद करा की. त्याचा काही उपयोग होणार आहे का? याऐवजी जे पाहिजे ते हाती लागण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार करा ना. काही झालं तरी तो अर्जुन हरला पाहिजे. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. उद्या आहे ना तो बाळ्या बायला मैदानापर्यंत पोहोचणारच नाही. आताच पंटरांना फोन करतो गायबच करून टाकतो ना. अरे इस्त्री कडक आणि डोकं भडक असं नाही चालत. अरे बाबा तो इथं आला पाहिजे, कुस्ती खेळला पाहिजे, तो कुस्ती हारला पाहिजे, लोकांसमोर त्याचा पाण उतारा झाला पाहिजे. याच्यासाठी सगळे करतोय ना आपण. लोकांसमोर त्याचा पाण उतारा झाला पाहिजे, याच्यासाठी सगळे करतोय ना आपण. आणि तू म्हणतो की तो पोचलाच नाही पाहिजे. काय करायचं मामा? त्याला कोंडून ठेवला ना, विषय संपला. कल्पना चांगली आहे. खरंच कल्पना चांगली आहे. पण वाघाला पिंजऱ्यात ठेवा नाही तर जाळ्यात अडकवा. तो डरकाळी फोडतोच. आणि एकदा का तो बाहेर आला ना, कोणाचंच काही शिल्लक ठेवत नाही. अनुभव आला असेलच तुम्हाला. माझ्या अर्जुननं आज पुन्हा एकदा तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. आणि उद्या त्या सौदागरला जेव्हा तो माती चारल ना, तेव्हा तुम्हा सगळ्यांची तोंड बघायची आम्हाला. फ्लॅट का भरली आहे तुमची. अर्जुन आग आहे आग. आणि त्या आगीला फुंकर घातलीत ना तर ती विझत नाही, अजून भडकते. ये छेरडे बल्लो मागो. हो माग ताई जा जाग बाई जा. मामा काय तू पण ना. आले विश्वंभरच्या मनात तिथं कोणाचं चालेना. अर्जुनची नांगी खेचायचा उपाय सापडला. उद्या त्याला आखाड्यात नाही कुत्र्यासारखा लोळवणार ना, मग बघा. शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परबा भिकुनाची. अरे अर्जुन तुला सांगते, त्या सौदागरला असा मातीत लोळवलास ना, पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या मनात घर केलंस बघ. आणि सगळ्यांना वाटत होतं तुझी कुस्ती संपूच नाही, सुरूच राहावी असं वाटत होतं. कसलं भारी ना, तू कुस्ती जिंकतच आला होतास. अरे त्या बलरामच्या पायाखालची जमीन हल्ली होती तर त्याचा तो तोरा तुझी कुस्ती सुरू असताना असा कुठच्या कुठं पळून गेला होता माहितीये. घाबरला, त्याला कळलं ना तू जिंकत आलायस आणि त्याचा प्यादा हरतय. चांगला गेम पलटवला आणि स्पर्धा थांबवली. अरे चल, अरे लाटेला किती अडवलं तरी थांबत नाही. आणि अर्जुन नावाच्या सुनामी समोर कोणीच टिकत नाही. बरं काम कर अर्जुन, तू पुढं. हा, मी जरा एक महत्वाचं काम करून येते. हा, सावकाश जा. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची.